तेवढ्यावरतीच नाही थांबलं, जाऊ तिथे खाऊ ही यांची जी काही वृत्ती आहे, सगळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे यांचं महायुतीचं सरकार आहे. तो पुतळा उभा करण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले आणि आमच्या दैवताचा पुतळा आम्हाला बरं वाटलं होतं की नावासाठी का होईना पण आमच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं, महाराजांचा पुतळा उभारावा लागला. पण अशुभ हाताने केलेलं काम, कोणतेही काम हे कधी यशस्वी होत नाही. तसंच मोदीजींच्या हाताने तो पुतळा उभा केला होता, 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आत तो पुतळा कोसळला, वाऱ्याने कोसळला म्हणे. अरे ज्या महाराजांनी सिंधुदुर्ग उभा केला, आज सुद्धा 300 वर्षानंतर वादळाला तोंड देतोय, लाटांना तोंड देतोय, वाऱ्याला तोंड देतोय, तो सिंधुदुर्ग तसाच उभा आहे. आणि आत्ताच्या या अद्ययावत काळामध्ये तुम्ही उभा केलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यात वाऱ्याने पडतो आणि आपण हे बघत बसायचं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे आपण गीत केलं होतं, मशाल गीत, त्यातले जय शिवाजी जय भवानी हे शब्द मला काढायला सांगत होते. मी बोललो होतो ना, आलो होतो ना तुमच्याकडे, मला पत्र आलं की हे 2 शब्द काढा. म्हटलं 2 शब्द काढा, काय काढत नाही, म्हटलं काय कारवाई करायची ती करून दाखवा. मी नाही काढले शब्द, काही कोणी काही वाकडं करू शकलेलं नाही. पण तुम्ही आमचं महाराजांचं नाव पुसायला निघालात, महाराजांचं वाटेल तसा अपमान करून कोश्यारी निघून गेले. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरे टोप हा मोदींच्या डोक्यावर घालावा आणि आम्ही बघत बसायचं. हे नाही आता होणार, हे सहन करू शकत नाही. ही महाराष्ट्राच्या हृदयात झालेली जखम आहे आणि म्हणून मी ते महाराजांचं मंदिर आहे प्रत्येक जिल्ह्यात बांधणार. आणि महाराजांनी जी शिकवण दिलेली आहे ती सगळी शिकवण त्याच्यामध्ये असेल की बघा राज्य कसं करायचं, महिलेचा सन्मान कसा करायचा, परस्त्री माते समान, महिलेच्या केसालाही धक्का लागता कामा नये, महिलेवरती अत्याचार करणारा कोणी असो, कितीही मोठा असो, त्याला सजा ही झालीच पाहिजे, हे शिकवणारे आमचे महाराज. मग त्यांचं मंदिर आम्ही बांधणार. देवेंद्रजी, तुमच्या पोटात का दुखते मला सांगा, का पोटात दुखते? जो मगाशी हर्षवर्धनजी तुम्ही सांगितलं, आता कहरच झालं. मी पहिला प्रथम ऐकलं की किती कचऱ्याला किती भाव, 1 किलोला 1 किलो कचरा उचलायचा असेल तर 35 रुपये आणि सोयाबीनला किती, नाही किलोला 30 रुपये. मग असा सगळा कारभार असला तर तुम्ही या गद्दारांना काय भाव देणार? काय देणारच भाव? मग कचऱ्यापेक्षा कमी भावात ह्याला फेकून दिलं पाहिजे. कचऱ्याला तरी 35 रुपये आहे, या गद्दाराला 1 पैसा सुद्धा भाव मिळता कामा नये.